नमस्कार मित्रांनो, सौजन्य यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आलोय नायशीमध्ये आणि नायशीमध्ये मित्रांनो जर बोललं ना तर गावठी गटासाठी 9 फुटाची ट्रॉफी आहे आणि घाटी गटासाठी 9 फुटाची ट्रॉफी आहे आणि 5-5, 6-6 फुटाच्या मित्रांनो ढाले बाकीच्या नंबरांसाठी। तर हा व्ह्यू मित्रांनो आहे ना नायशीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हे असे नंदी आहेत ना, गुलालाचे नंदी आहेत ना, ते आपल्याला आज मैदान दाखवण्यासाठी चाललेले आहेत। आणि जे पाठच्या साईडला जो व्ह्यू पाहायला मिळतोय ना, तर सर्व बैलगाडा मालक आहेत ना, त्या लोकांनी सर्व इकडे म्हणजे बैल वगैरे बांधलेले आहेत, त्यांचे गाडी पार्क वगैरे केलेले आहेत। प्लस ह्या साईडला जर पाठी बघितलं ना तर कुठपर्यंत मित्रांनो ते बघितलं ना तर त्या टोकापर्यंत बैल बांधलेले आहेत। आणि हे एवढे सर्वांची मुलाखत घेऊ शकत नाही, कारण जर घ्यायची झालं ना तर आपले ते सर्व जेवढे नंदी आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले ते पण तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर यूट्यूबला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि आता आपल्याला जायचं पाठच्या साईडला आणि पाठी कोणते पहिले नंदी आहेत ते बघू, मग तिकडनंच मग फिरत फिरत त्या साईडला येऊ आणि इकडनं मग तिकडे पाठच्या साईडला जाऊ। कारण कोकणातले अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। कारण आज प्रत्येक गावामध्ये आहेत ना नांगरणी स्पर्धा आपल्याला पाहिलं आहेत। तर कारण प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो गुलालत असतात आणि हे बैलगाडा मालक आहेत। नाव काय तुमचं? कुठून आलाय? तर मंडळी पालीवरतून आलेले आहेत। तर नाव काय? आणि तिकडे येतो तर मंडळी ह्या साईडला जो आपल्याला गावठी नंदी पाहायला मिळतो ना तर नंदी आहे आणि त्या साईडला येतो गणे आहे। तर काल गुलालात होते, काल आलेले का मैदानामध्ये? झोंबडी गोविल, तर त्या साईडला होते ते म्हणजे राजापूर साईडला आणि तिथे गुलालात। तर मंडळी पाहू शकता आज आपल्या इथे हे नंदी पाहायला मिळत आहेत नायशीच्या मैदानामध्ये आणि या साईडला घाटी नंदी पाहायला मिळत आहेत। कारण आज सर्विस व्हिडिओ मिक्स असणार आहेत, घाटी नंदी आणि गावठी नंदी। तर मामा तुमचे आहेत, तर नाव तुम्ही तर ह्यांना ओळखू शकता, हे आपले मागजनमधले आहेत। तर नाव काय त्या साईडला येतो? तर ह्या साईडला येतो राजा आहे आणि त्या साईडला येतो शिवा आहे। कारण आज आपले ते जवळजवळची जेवढी मैदानं होत असतात ना तिथे आपल्याला हे नंदी पाहायला मिळत असतात आणि ह्या बैलांसोबत हे बैलगाडा मालक आहेत। कारण आपल्याला पाठच्या साईडला पण नंदी पाहायला मिळणार आहेत आणि त्या साईडला जर बघायला गेलात ना तर इकडे पण हे नंदी पाहायला मिळत आहेत। तर पाहू शकता, तर ह्या नंदी मित्रांनो जर बघायला गेलात ना तर टॉपची जोडी आपल्याला पाहायला मिळते आज तिथे मैदानामध्ये आणि पाठच्या साईडला मित्रांनो नंदी पाहायला मिळतात। आणि हे नंदी सारे आहेत ना पाहायला मिळतात कारण घाटी नंदी आहेत ना सर्व टॉपचे आहेत। आणि जर बघायला गेलात ना तर हे बैलगाडा मालक आहेत। तर नाव काय? नंदीचं नाव काय? आणि तिकडे? तर आज कुठून आला आपण? तर सोनवड्यातून आलेत आणि नायशीचं मैदान बघितलं का? जर बघायला गेलात ना दादा तर आज आपल्या इथे जिथे हे झाली मैदानं झाली आणि तिथे एवढ्या ट्रॉफ्या एवढं बक्षीस आपल्याला पाहायला नाही मिळालं। तर तुला काय वाटतं की प्रत्येक मैदानामध्ये बक्षीस वगैरे मोठे पाहिजेत? कारण जर बघायला गेलात ना तर खूप म्हणजे गोगर असू दे किंवा लांजा असू दे किंवा राजापूर असू दे इथून नंदी येत असतात, तर त्यांच्यासाठी बक्षिसं तर मोठीच पाहिजेत। कारण आज प्रत्येक मैदानामध्ये चुरस होत असते, हर जीत तर होत असते। तर दादा आजचं मैदान किती सेकंदाचं होऊ शकते? तर आपला नंदी गुलालामध्ये? तर नंदी बोललेत गुलालामध्ये नक्कीच राहणार, कारण मित्रांनो हर जीत होत असते मैदानामध्ये। तर मंडळी आपण जे पाहताय ना तर नायशी मैदानामध्ये हे नंदी पाहायला मिळत आहेत आणि काल जे नांदगावमध्ये मैदान झालं ना त्या मैदानामध्ये ही जोडे आहेत ना गुलालातले आहेत आणि 1 नंबर पण केलेला आहे। तर हे बैलगाडा मालक आहेत। तर नाव काय तुझं? आणि तिकडे येतो राजा। तर मंडळी पाहू शकता जे कालचं मैदान झालं तिथे 1 नंबर केला। तर कोणते नंदी आहेत ते? तर मंडळी पाहू शकता त्या साईडला जी जोडी आहे ना तर ती जोडी साहिल चालकीने पलवली होती। किती सेकंदात आलेली? 13:93 मध्ये आलेली आणि ते जोडीने मित्रांनो नांदगावमध्ये 1 नंबर केला। तर आजचं मैदान बघितलं का कसं आहे, म्हणजे किती सेकंदाचं मैदान होऊ शकतं? ओके, तर मंडळी पाहू शकता प्रत्येक बैलगाडा मालकाचा एक थोडासा अंदाज असतो की आपले बैल किती सेकंदात येऊ शकतात। तर ह्या काकांनी सांगितलेले आहेत। तर धन्यवाद। तर मंडळी नायशी मैदानामध्ये आपल्याला खूप सारे टॉपचे नंदी पाहायला मिळतात आणि हे बैलगाडा मालक आहेत। तर नाव काय तुमचं? ओके, तुझं? तर आपण जे नंदी आणलेत तर कुठून आलेत आपण? तर हे मित्रांनो शिंदे आंबेरीतले आहेत आणि बैल कोणते घेऊन आलाय? नाव काय?
तर मंडळी या साईडला येतो चंदर आहे आणि त्या साईडला येतो चॉकलेट आहे. जर मित्रांनो बघायला गेलं ना तर दोन्ही बैल सेम दिसत आहेत. भाऊ आहेत का? ओके, तर हा सरणमधला आणि तिकडे येतो तो शिंदे आंबेरीतला आहे. आणि हे नंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आजचं मैदान किती सेकंदाचं होणार? 13च्या आतमध्ये आपली जोडी गुलालामध्ये असते ना. तर पाहू शकता मित्रांनो गुलालातले नंदी पाहायला मिळतात. हे बैलगाडा मालक आहेत, कारण कोकणामध्ये असे सर्व टॉपचे बैल असतात. आणि बैलगाडा मालक पण मित्रांनो हौशीने इथे मैदानामध्ये येत असतात. कारण मित्रांनो आजचं बक्षीस बघितलं आहे का? 9 फुटाची ट्रॉफी आहे. प्रत्येक गाठीला गावठीला पण आहेत. तर माझा 1 नंबर करणार जोडी. ओके, तर धन्यवाद. असं मित्रांनो हे पाहिजे, कारण आपल्याला विश्वास पाहिजे की आपले नंदी 1 नंबर करणार. गुलाल मिलो किंवा न मिलो, पण हा असा विश्वास पाहिजे. तर धन्यवाद. आपण नायशी मैदानामध्ये आलेले आहेत आणि ह्या साईडला मित्रांनो नंदी पाहिलेले आहेत, शिंदे आंबेरीतले आहेत. आणि इकडे ही आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, तर हे दादा आहेत. तर नाव काय तुझं? तर कुठून आलं आहे? तर हे ढोकरवलीतले आहेत. आणि ही ढोकरवलीतला तर मंडळी ही जो जोडी बघलीत ना तर ढोकरवलीतले आहेत. आणि ढोकरवलीतले मित्रांनो हा स्पीडचे म्हणजे स्पीड खूप आहेत ह्या बैलांना. कारण जर बघायला गेलं ना तर जाकी पण टिकत नाही. तर नाव काय आपल्या नंदींचं? तर मंडळी हा पाहतोय ना तर स्वामी आहे आणि तिकडे आहे तो लक्ष आहे. तर आजचा जाकी कोण आहे पाठी, म्हणजे कोण भेटेल तो? तर अंकित ओकटे आहे. आणि किती सेकंदाचं मैदान होऊ शकतं? ओके, तर 15-16 सेकंदाचं मैदान होणार आहे. तर ही मंडळी आहे मित्रांनो पाहू शकता यांच्यासोबत. आणि हे मित्रांनो मैदान दाखवलं का बैलांना? तर मैदान दाखवायला जातात मित्रांनो, आपल्याला लवकरच पाहायला मिळालेत. तर हे असे नंदी पाहायला मिळत असतात. आणि या साईडला नंदी पाहतोय ना तर हे सरणमधले आहेत काय? तर ढोकरवलीमधले हे नंदी पाहायला मिळतात. आणि एक बैल गेला, कारण मित्रांनो मैदान दाखवण्यासाठी चाललेले आहेत. आणि तर पाहू शकता नायशी मैदानामध्ये आज सर्व टॉपचे बैल पाहायला मिळतात आपल्याला. आणि इकडे मित्रांनो घाटी बैल आहे, तिकडे गावठी बैल आहेत. तर असे हे सर्व नंदी पाहायला मिळतात. आणि जर ह्या साईडला बघा तर पिंटे आहे तो बैल मित्रांनो पाहू शकता. या साईडला आहे तो पिंटे आहे आणि या साईडला आहे तो शंभू आहे. तर मित्रांनो शंभूनी पिंटे आहेत, त्यांना चारा म्हणजे पेंडा खाण्यासाठी दिलेला आहेत. आणि हे बैलगाडा मालक आहेत. तर नाव काय आहे मामा तुमचं? तर मंडळी आपण जे पाहतो ना तर हे नंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे बैलगाडा मालक आहेत. तर मामा नाव काय तुमचं? ओके दादा तुझं? ओके, तर कुठून आलाय आज आपण? तर मंडळी ही टेरोमधले आहेत, चिपळूण टेरोमध्ये. आणि आपल्याला हे नंदी पाहायला मिळतात. तर नाव काय तिकडे येतो आणि तिकडे येतो? तर पिंटे आणि शंभू पाहायला मिळत आहेत. आणि हा यांचा ग्रुप आहे पाहू शकता, प्रत्येक मैदानामध्ये असतं ना. तर आजचं मैदान किती सेकंदाचं होऊ शकतं? 14-15 मध्ये मित्रांनो सर्वच जण बोलत आहेत 15-16चं मैदान आहे. आणि पाठी जाकी कोण आहे? तर वैभव लांबे आहे. आणि हे मित्रांनो जोडी जर बघायला गेलात ना प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि आज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून ही जोडी पाहायला मिळते नायशीच्या मैदानामध्ये. तर मंडळी नायशीच्या मैदानामध्ये खूप सारे टॉपचे बैल पाहायला मिळतात, कारण घाटी नंदी गावठी नंदी हे पाहायला मिळतात. आणि हे बैलगाडा मालक आहे. तर नाव काय तुमचं? तर आरवलीतले ते. आणि मित्रांनो ही जोडी तुम्ही पाहू शकता, कारण खूप सारे यूट्यूबच्या माध्यमातून ही जोडी पाहायला मिळत असते. आणि मित्रांनो काही क्षणातच आपल्याला ही जोडी पलतानी पण दिसणार आहे. तर नाव का आपल्या त्या नंदीचं? तर या साईडला आहे तो शंकर आहे आणि या साईडला आहे तो पिस्तूल आहे. तर आजचं मैदान किती सेकंदाचं होऊ शकतं? 16-17चं मैदान होणार आहे मित्रांनो. आणि जर जाकी कोण आहे आपल्या पाठी, म्हणजे नंदींच्या पाठी? ओके, तर मैदानामध्ये आणि जे काल नादगावमध्ये मैदान झालं ते मित्रांनो घरचा साज आपल्याला पाहायला मिळतोय नादगावच्या मैदानामधला. तर एका साईडला आहे तो पुष्प आहे ना, एका साईडला आहे तो पुष्प आहे आणि तिकडे आहे तो तर रायफल आहे मित्रांनो. जर रायफल बघायला गेलीत ना तर मित्रांनो सेम शिरसोलीची रायफल आहे ना, सेम लुक आहे. आणि हे आपले नंदी पाहायला मिळत आहेत. आणि हे बैलगाडा मालक आहेत नादगावमधील. तर दादा नाव काय तुझं? पण दाखवलं का आपल्या रायफल आणि पुष्पाला? तर बैलांचा स्पीड तर आम्हाला तर माहितीच आहे, पण मित्रांनो जर बघायला गेलात ना तर हे बैलगाडा मालक आहेत. तर किती सेकंदाचं मैदान होऊ शकतं आजचं? ओके, तर 12
11-12 सेकंदाचं सांगितलं आहे, कारण पुष्पा आणि रायफल यांचा स्पीड मित्रांनो खूप आहे, कारण पाठी जाकी टिकत नाही आणि पाठी जर जाकी बोलत ना तर आपले नाव काय त्याचं सुरेशदादा भुवड असतात. आणि काल पण मित्रांनो खूप वेग लागलेला, म्हणजे बैलांना खूप वेग लागलेला, कारण झेंड्याचं मैदान होतं, काही ठिकाणी रेलिंगचं मैदान असतं. तर रेलिंगच्या मैदानात मित्रांनो खूप मजा असते, तेवढी झेंड्याच्या मैदानाला खूप मजा असते. तर आपले मालक कोण आहेत? ओके, तर मित्रांनो त्यांनी काल हे ठेवलेलं मैदान ठेवलेलं आणि त्यांच्या मैदानामध्ये खूप सारा कार्यक्रम पाहायला मिळाला यूट्यूबच्या माध्यमातून. तर धन्यवाद. पाठच्या साईडने आलेलं ना तर आपल्याला हे इकडे खाली सर्व आहेत ना गावठी नंदी पाहायला मिळतात, कारण गावठी बैल हे आता पाळण्यासाठी जाणार आहेत आणि तो व्ह्यू मित्रांनो आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण कोकणातले सर्वच बैलगाडा मालक बोलत असतात की आपली मुलाखत होते, पण एवढं फिरणं पण मित्रांनो खूप पॉसिबल आहे. आणि आज आपल्याला ह्या मैदानामध्ये जे पाठच्या साईडला नंदी आहेत ना ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर जे पाहताय ना तर बघा छत्रीखाली आपल्याला ही मंडळी पाहायला मिळते, बैलगाडा मालक आहेत. तर कोणते बैल घेऊन आलाय? तर मंडळी पाहू शकता चित्तरने काही मैदानं गाजवलेले आहेत आणि आज चित्तर आणि कोण पाळणार आहे? चित्तर आणि पिस्टन पाळणार आहे. आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो सर्वच टॉपचे बैल आज पाहायला मिळत आहेत. तर हे बैलगाडा मालक बांधावर बसलेत. तर नाव काय तुझं आता? तर कुठून आलाय? किती मैदानं किती बैल घेऊन आलाय? तर मंडळी पाहू शकता कोकणातला जर असा शेतकरी पाहिजे ना तर ह्या दादासारखे पाहिजेत, कारण लहान वयामध्ये हे सर्व नंदी पाहायला मिळतात ना, म्हणजे किती जर बघायला ना 8 ते 9 बैल आहेत आणि हे दादाचे आहेत. तर आज कोण म्हणजे जर बोललं ना केलं ना तर सर्व खूप सारे टॉपचे बैल पाहायला मिळतात आणि हे बैलगाडा मालक आहेत. तर आजचा जाकी कोण आहे दादा एवढ्या बैलांवरती? रोहित घाणेकर. मित्रांनो रोहित घाणेकर म्हणजे निर्वालचा सुपुत्र बोलला जातं आणि तो मित्रांनो हे एवढे नंदी पळवणार आहेत. तर आजचं नियोजन कसं आहे जर बघायला गेलात ना तर मैदान वगैरे कसं आहे? ओके, तर किती सेकंदाचं होणार? तर 13 सेकंदाचं मैदान होणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो जर बोललं ना तर बैलगाडी मालक आहेत ना त्यांचा विश्वास पाहिजे की आपली जोडी कितीमध्ये येणार. तर सांगितलं 13 सेकंदमध्ये. तर धन्यवाद. तर मंडळी हे सर्व टॉपचे नंदी आहेत ना पाहायला मिळतात, कारण प्रत्येक नंदी आहे ना तो आपल्याला पाहायला मिळत असतो यूट्यूबच्या माध्यमातून. आणि हे इकडे पण मित्रांनो भाकरी घालतोय, कारण सकाळपासून येतात, गाडीचा प्रवास असतो आणि हे नंदी आपल्याला गावठी नंदी पाहायला मिळतात इकडे. आणि कोकणातील हे अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. आणि हा नंदी आता जो पाहताय ना तुम्ही तर गावठी नंदी आहेत, तर पाहू शकता. आणि इकडे आपण जो पाहतोय ना तर त्या साईडला घाटी नंदी आहेत, इकडे गावठी नंदी आहेत. तर असे हे कोकणातले नंदी आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि हे बैलगाडा मालक आहेत मित्रांनो, प्रत्येक बैलासोबत असतो. आणि जर आता मंडळी जे आपण नंदी पाहताय ना तर बबलूदादा पिलनकर यांचे हे नंदी पाहायला मिळत आहेत. तर ही एक जोडीने मित्रांनो ही एक जोडी आपल्याला जी पाहतोय ना तर गुलालामध्ये असते. आणि जे कालचं जे नादगावमध्ये मैदान झालं ना तर ह्या दोन जोडींना आहे ना आराम भेटलेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत असतात. कारण आज कोकणातल्या ह्या नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत असतात. कारण मित्रांनो त्या साईडला जो पाहतोय ना तर पप्प्या आहे आणि पप्प्याचा मित्रांनो जर बघितलं तर रेलिंग असू दे किंवा झेंडा असू दे तर ह्या दोन्ही याच्यामध्ये ना तो म्हणजे टर्निंगला येत ना एकदम घासून जात असतो बैल. आणि ह्या साईडला मित्रांनो पाहताय ना तर सरदार आणि पाहायला मिळत आहेत. तर असे हे नंदी पाहायला मिळतात आज नायशीच्या मैदानामध्ये. तर हे बैलगाडा मालक आहेत तिकडे बसलेले आणि हा मित्रांनो आजचा व्ह्यू आहे. मंडळी आपण जे हे नंदी पाहताय ना आज नायशीच्या मैदानामध्ये आलेले आहेत आणि खूप सारे टॉपचे नंदी आपल्याला पाहायला मिळत असतात. कारण या साईडला घाटी बैल आहेत आणि त्या साईडला जर बघायला गेलात ना तर गावठी नंदी पण पाहायला मिळत असतात. कारण प्रत्येक मैदानामध्ये चुरस होत असते आणि त्या मैदानामध्ये जर आपण पाठच्या साईडला जर पाहिले ना तर बबलूदादा पिलनकर यांचा सरदार आहे, पप्पे आहे. तर असे टॉपचे नंदी पाहायला मिळत असतात. आणि आज तर शर्यतीला मित्रांनो मजाच येणार आहे आणि ते पाहणार. जोडी मानाची जोडी भाई देवघरकर की जोडीने टर्न घेतलेला आहे उजव्याला बळाव जोडी येते वेगाच्या दिशेने जोडीची सेकंद या ठिकाणी काउंट होतात. अतिशय मानाची जोडी जीवक सुडकोची जादा भाई देवघरकर यांनी पळवलेली आहे. जोडीची आपण आलोय नायशीमध्ये. नायशीमध्ये हेच ते मैदान पाहायला मिळतंय, कारण पहिला गावठी जोडीचा थरार पाहायला मिळणार आहे.
आणि जर बघायला गेलं बघा, तर हे स्पर्धा आपले प्रत्येक गावात असतात. शेतकरी बांधव आहेत, स्पर्धा तर प्रत्येक युट्यूबच्या गावात माध्यमातून असतात, सर्व परंतु पाहायला मैदानावर मिळत येणं सुद्धा तितकं असतात. महत्त्वाचं कारण आहे. आपले म्हणजे सबस्क्रायबर आपल्याला पण कळत खूप आहेत असेल की इथे, चिपळूण तालुक्यात कारण प्रत्येकाला नाशिक भेटू गावच्या शकत हरियात नाही. काय कारण आपल्याला सगळे हे आजचं नेते, जे मैदान आहे ना, मंडळी तर या रेलिंगचं स्पर्धेच्या मैदान आहे भेट देत आहेत. आणि हे बैलजोड्या नाशिक दाखवण्यासाठी गावचं मैदानात मोठेपण आहे. सज्ज झालेले आणि आपण आहेत. पाहतोय आदरणीय कारण आपल्याकडे कॅमेरे आमदार पण आहेत, कारण सदानंदजी फोटो पण चव्हाण शूट साहेब करणार यांच्या आहेत, व्हिडिओ पण ठिकाणी बनवायचे यानंतर आहेत. आणि श्री जे रुपेशजी समोरच्या घाट, साईडला जे पाहतोय ना, आमच्या तर दैवती स्टेज गावचे, आहे, परंतु नाशिक एका गावावरती साईडला कायम प्रेम म्हणजे अँकरिंगसाठी असणारे आहे आणि एका साईडला पाहुणे मंडळींसाठी आहे. आणि शिवसेनेचा मुख्य चेहरा आपल्या तालुक्यातील आपल्याला श्री पाहायला रुपेश मिळतंय गांधी, ना, तर रुपेश युट्यूबच्या गांधी माध्यमातून आपण सर्वांना पुढे आपल्याला यायचं. पाहायला मिळतंय. हर्षद आणि किशोर तर पूर्ण जर मैदानात आहे ना भरलेलं आहे, चला, कारण जोड्या declare होऊ दे. मैदानाची सजावट आहे ना खूप भारी केलेली आहे. कारण झेंड्याचं मैदान बोललो किंवा रेलिंगचं मैदान बोललो ना, तर चारी साईडने रेलिंग असते आणि त्याच्यात बैल पळणारे असतात आणि ते पाहायला मिळत असतं. मंडळाच्या अलिंदर छत्र्या ज्यांना स्पर्धा बघायची आहे, कोणीही छत्री खोलायची नाही. घाटी गटाचे बैलजोडी मालक आपणास विनंती आहे, स्टेजच्या एका बाजूला या ठिकाणी आपल्याकडे संपर्क करा. घाटी जोडी मालक आणि पहिल्या गावठी 10 जोड्या त्याला ट्रॅकवर पहिली जोडी चंडिका प्रसन्न कृष्णा काशीराम शिंदे आंबेरी. कृष्णा काशीराम शिंदे आंबेरी. सुयश चव्हाण जी महाराची जोडी पाहिजे, त्या जोडीचं नाव सांगा. सुयश चव्हाण जाधव, महाराची जोडी पळाली जाधव. आपण या ठिकाणी यायचे. जे पुढे जो पाहतोय ना, स्टेजच्या 2 कोपऱ्याला 2 ट्रॉफी आहेत. तर एक घाटी घाटामधील पहिल्या नंबरसाठी आहे आणि एक गावठी घाटासाठी पहिल्या नंबरसाठी आहे. आणि मैदानाचं मित्रांनो नियोजन बघायला गेलं ना, तर रेलिंगचं मैदानात पाहायला मिळतंय. आणि मैदानाचं जर बघायला तर मधल्या साईडला मित्रांनो कोणीच माणसं नाही, तर काही ठिकाणी कमिटीची माणसं असतात, ते पाहायला मिळतात. कारण त्यांच्यामुळे बैलांची जोड्या शूट करताना आहेत आणि आज पाहायला मिळतात. कारण कोकणातील हे असे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. आणि कारण पब्लिक पण खूप आलंय, कारण हे मैदान आहे ना एवढं कधी मोठं झालं नव्हतं आणि ते आज पाहायला मिळतंय.